पिंपरी चिंचवडमध्ये बिश्नोई गँगचा गोळीबार पाहायला मिळालेला आहे। लॉरेन्स बिश्नोई गँगकडून फर्निचर मॉलवर गोळीबार करण्यात आलेला आहे। दुचाकीवरून आलेल्या दोघांनी गोळ्या झाडलेल्या आहेत। शुभम लोणकरनं गोळीबाराची जबाबदारी घेतलेली आहे। पिंपरी चिंचवडमध्ये लॉरेन्स बिश्नोई गँगच्या सदस्य शुभम लोणकरच्या शूटरनं थेट फर्निचर मॉलवर गोळीबार केलेला आहे। दुचाकीवरून आलेल्या दोघांनी 2 पिस्तुलातून 5 ते 6 गोळ्या फर्निचर मॉलवर झाडल्यात। या गोळीबाराची जबाबदारी स्वतः शुभम लोणकरनं घेतलेली आहे। तशी पोस्ट त्यानं फेसबुकवर केलेली आहे। जे काही प्रकार बघितलेला आहे त्याच्या अनुषंगाने सुद्धा सखोल तपास चालू आहे। गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि नेमके प्रकार काय आहे, किती व्यक्ती होते, कोण होते, कशासाठी केलेला आहे हा प्रकार, हे सर्व तपासाच्या नंतरच समोर येतील। या सोशल मीडियावर जी पोस्ट सध्या जी काही व्हायरल होत आहे त्याच्या अनुषंगाने सुद्धा पोलीस विभागाने अतिशय गंभीरतापूर्वक हे प्रकरण घेतलेलं आहे आणि हा नेमके प्रकार काय आहे हे सुद्धा त्या दृष्टिकोनातून सखोल पद्धतीने हे आम्ही तपास करत आहोत। आणि या संदर्भात अधिक बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी कैलास पुरी आपल्यासोबत आहेत। कैलास, पिंपरी चिंचवडमध्ये बिश्नोई गँगची दहशत पाहायला मिळालेली आहे। काय कारण होतं, काही कळू शकले का? पोलीस या दृष्टीने तपास जो आहे तो करत आहेत। सर्व शक्यता ज्या आहेत त्या पोलिसांकडून तपासल्या जात आहेत। अजून तरी या प्रकरणामध्ये कोणतीही अधिकृत माहिती जी आहे ती समोर आलेली नाही। मात्र ज्या पद्धतीनं हा गोळीबार करण्यात आलेला आहे आणि धमकी देण्यात आलेली आहे ते पाहता पोलिसांनी हे प्रकरण अत्यंत गांभीर्याने घेतलेलं आहे आणि सर्व दृष्टीने तपास जो आहे तो सुरू आहे। धन्यवाद कैलास, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।